नमस्कार मित्रांनो, 10वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे। फ्रीमध्ये टॅबलेट तुम्हाला मिळणार आहेत। त्यासोबत रोज तुम्हाला 6 GB इंटरनेट दिल्या जाणार आहेत। यासोबत JEE असेल, नीट असेल आणि CET असेल याच्या जे काही एग्जाम आहे त्यांचे कोचिंग क्लासेस घेतले जाणार आहेत। तर त्याचे जे काही पुस्तक असेल ते सुद्धा तुम्हाला दिले जाणार आहेत। तर त्यासाठी ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, ही योजना कुणासाठी राबवली जात आहे, यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता का, अर्ज कोण करू शकतं, अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपण घेऊन येत असतो। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासनातर्फे ही नोटीस आहे जी काढण्यात आलेली आहे। JEE असेल, नीट असेल, MST CET असेल याच्या बॅचेस 2026च्या परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण योजनेचा तपशील काढण्यात आलेला आहे। महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती, विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना JEE असेल, नीट असेल, MST CET असेल बॅच 2026 करिता परीक्षापूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने महाज्योतीमार्फत देण्यात येत आहे। त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे। तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB इंटरनेट तुम्हाला रोजचं देण्यात येणार आहे। आता या योजनेसाठी लाभार्थ्यांची पात्रता काय काय आहे ते आपण येथे बघूया आणि कोण अर्ज करू शकता ते सुद्धा आपण येथे बघणार आहोत। विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा। यानंतर विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा। तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील असावा। सन 2024 मध्ये 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेला विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभाकरिता पात्र राहणार आहे। यानंतर विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा। याबाबतची कागदपत्रे स्पष्ट व दृश्य पद्धतीने जोडणे आवश्यक आहे। यानंतर विद्यार्थ्याची निवड ही त्यांना 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल। यानंतर इयत्ता 10वीमध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांकरिता 70% किंवा यापेक्षा गुण असणे आवश्यक आहे। तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता 60% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे। यानंतर विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे किंवा कसे हे विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवर नमूद पत्त्यावरून ठरवले जाईल। यानंतर कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, तर सर्वात अगोदर तुम्हाला तुमचा आधार कार्ड येथे लागणार आहे। यानंतर तुमचा रहिवासी दाखला येथे लागणार आहे, म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट लागणार आहे। यानंतर तुम्हाला तुमच्या जातीचा प्रमाणपत्र येथे लागणार आहे, म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला येथे जोडणे गरजेचे आहे। यानंतर वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र येथे जोडावे लागणार आहे। यानंतर 10वीची गुणपत्रिका म्हणजेच तुम्हाला तुमची 10वीची मार्कशीट येथे जोडायची आहे। यानंतर विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला म्हणजेच तुमच्या कॉलेजचं तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेट येथे जोडायचं आहे। यानंतर दिव्यांग असल्यास त्याचा दाखला तुम्हाला इथे जोडायचा आहे। यानंतर अनाथ असल्यास अनाथ असल्याचा दाखला तुम्हाला इथे जोडायचा आहे। तर अशा पद्धतीने हे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत। आता तुम्ही म्हणाल ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा, तर महाज्योतीची ही वेबसाईट आहे, या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला हा अर्ज करायचा आहे। याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि PDF सुद्धा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर ते तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, व्यवस्थित माहिती वाचून हा अर्ज करून घ्या। तर या योजनेसाठी अटी व शर्ती आता आपण बघूया। अर्ज करण्याची अंतिम दिनांक 10/7/2024 राहणार आहे। पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही, म्हणजेच तुम्हाला येथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। यानंतर जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्वीकारणे तसेच निवडीची पद्धती बदलणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांच्याकडे राहतील। यानंतर कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची व दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्याची निवड रद्द करण्यात येईल। यानंतर अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या कॉल सेंटरवर संपर्क करावा। तर संपर्क क्रमांक इथे दिलेला आहे। तसेच तुम्हाला जर काही अडचण असेल तर त्यांनी त्यांची ईमेल ID सुद्धा इथे दिलेली आहे। तुम्ही या ईमेल ID वरती जाऊन तुम्हाला येत असलेले प्रॉब्लेम यांच्यासोबत शेअर करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा। तर अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा
तसेच नवीन योजनांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आणि डेली अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या युवांटेक चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.